नमस्कार मंडळी, येस श्रीकांत म्हणजे गोष्टकडची. आजच्या भागामध्ये आपण आंबाडीच्या पाल्याची भाजी कशी करतात ती आपण पाहूया. तर हा पाला आहे आंबाडीचा, बघा तुम्हाला दाखवतो. आणि याला निळी निळी फुलं येतात, जरा काटे असतात त्याला बारीक. हे बघा, असा पाला असतो तो आंबाडीचा, कवळा पाला आहे हा. आणि हा पाला आंबट असतो. त्याची भाजी कशी करतात ती आपण आता पाहूच. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पण पाहूया. तर सर्वप्रथम आपण हा पाला स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये चांगला धुवून घेणार आहोत आणि नंतर आपण तो अर्धा कट करणार आहोत. आणि मग त्याला मिरची, लसूण पेस्ट आणि शेंगदाण्याचे कूट अशा याच्यावरती आणि कांदा अशा याच्यावर आपण भाजी करणार आहोत. तर चला तर मग आपण आता पाहूया पुढील कृती. बघा, आपला आता गावठी मिक्सर आहे म्हणजे खलबत्ता. तर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेत, कच्चे घेतलेत ते आता मी ते बारीक करून ठेचून घेणार आहे. आपल्याला एकदम पण त्याची पीठ करायचं नाही आहे, भरडच काढायचे. तर चला आपण आता ते करून घेऊ. झाडे ती तुटली काय नाही. हे बघा, त्याचं असं झाड असतं. नशीब लक्षात आलं. तर आपण आता हे मी बारीक करायला घेतलं आहे. आपण भेटू थोड्या वेळाने. बघा, इथे मी शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलं आहे. कच्चे शेंगदाणे आहेत, भाजलेले नाही आहेत. आणि इथे साधारण 10-12 मिरच्या ठेचून घेतल्यात आणि बारीक शेंगदाणे करून घेतलेत कच्चे. अंदाजे एक वाटी आहेत ना शेंगदाणे, हे 1 वाटी शेंगदाणे आहेत. तर आता आपण पुढील कृतीकडे जाऊया. आणि हा इथे मी आंबाडीचा पाला बघा स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. आम्ही वहिनीने धुवून दिला आहे. आणि तो आता आपण कट करूया. तुम्ही कट नाही केलात, बारीक असेल आणि कट नाही केलात तरी चालेल. आणि मी इथे आता तो कट करणार आहे. तुम्ही बाजारातून किंवा पाला आणलात आंबाडीचा, तर त्याच्या काड्या घ्यायच्या नाही आहेत, नुसती पानं काढून घ्यायची आहेत. कारण काड्या आहेत त्या पटकन शिजल्या जात नाहीत, म्हणून पानच घ्यायची त्याची. जास्त पण चिरायचा नाही आहे आपल्याला, अर्धा मुर्धा चिरून घ्यायचा आहे पाला हा. आणि ह्या पाल्याला टोमॅटो अजिबात घालायचा नाही, आंबटपणा, कारण भाजी ऑलरेडी आंबट आहे म्हणून. निळी फुलं असतात त्याची, काटे असतात त्याला बारीक. काटे म्हणजे कुसं असतात. ही भाजी कोकणा साईडला केली जाते. आणि ही भाजी मी पहिल्यांदा खाणार आहे आणि पहिल्यांदाच करतोय. तर बघा, असं आपण चिरून घेऊ पाला. बघा, तर आता मी आहे तो पाला सगळा चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. हा बघा कसा चिरून घेतला आहे मी पाला तो. घेतलंय अंदाजे 2 पळी तेल आहे आता आपण. आणि तेल चांगलं तापलं आहे. आता आपण त्यामध्ये
राई टाकू, थोडीशी राई. हे बघा तेल चांगलं तापलंय. लगेच जिरं टाकून घेऊ. बाजूला. झाकण काढलं त्याचं. आणि आता आपण लगेच त्यामध्ये कांदा, बघा बारीक चिरलेला कांदा आहे, 2 कांदे घेतलेत मी, ते पण टाकून घेणार आहोत. आपली आता कांदा चांगला परतून घेऊ. भात गरम आहे. तेल मी मुद्दामूनच जास्त घेतलंय. याच्यामध्ये आपण टाकूया लसूण पेस्ट, ती सुद्धा थोडीशी. माझ्याकडे लसूण नाही आहे, तुम्ही लसूण टाका असली तुमच्याकडे तर, ती सुद्धा चालेल. ते हे घेऊन ये मिरचीचं. लसूण पेस्ट टाकले, ती जरा आपण ढवळून घेऊया. आणि आपण टाकू लगेच हळद टाकूया थोडीशी, 1 चमचा थोडीशी हळद. आणि ही आमची गावठी हळद असल्यामुळे ती जराशी स्ट्रॉंग आहे. झाकण हा ठेवा. परतून घेऊ कांदा आपण चांगला. आणि त्यामध्ये आपण लगेच आम्ही मिरच्यांचा खरडा केलेला आहे, ठेचलेल्या आहेत मिरच्या खलबत्त्यामध्ये, त्या पण आपण त्याच्यात ॲड करूया. परतून घेऊ चांगली. आंबाडीची भाजी आपण आज करणार आहोत, करायला सुरुवात केली आपण. तर आता मी ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं हे कूट आहे भरड केलेलं, हे बघा, तर ते पण मी आता थोडंसं टाकणार आहे, थोडंसं मी नंतर टाकणार आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं वरून. आता आपण हा पाला त्याच्यात ॲड करू. बघा चिरलेला पाला. थोडा ॲड करू आणि थोडा नंतर ॲड करू. परतून घेऊया. ही भाजी थोडीशी आंबट होते, नावच तिचं आंबाडी आहे. काही जण काय करतात, काही जण वाफवून घेतात. मी तसं पहिलं केलं नाही, मी डायरेक्टच टाकले. वाफवून घ्यायची, पिळायची आणि मग त्याची भाजी करायची. स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये पहिली आपण धुवून घेतली. परत आपण पाला टाकूया आंबाडीचा आणि पुन्हा ढवळून घेऊ. एकत्र झाला का मग आपण त्याला झाकण टाकू. तुम्ही म्हणाल तर एवढा टाकला पाला, भाजी जास्त झाली, वरपर्यंत येईल, आता कढई तुमची छोटी झाली, तर नाही, पाला हा नरम होतो. बघा आत्ताच भाजीला सुगंध छान सुटलेला आहे. आणि कोणीही वाईट कमेंट करू नका. आणि ह्या कारण रेसिपीला खूप मेहनत घेतली जाते करताना, सगळं जमवून केली जाते. कारण 1-2 कमेंट मला वाईट आलेल्या होत्या.
त्यांनी जरा विचारपूर्वक करावं. ही बघा आपला पाला आता टाकून झाला. आता आपण याच्यावरती झाकण टाकूया. मस्त आंबट आंबट असा सुगंध सुटलेला आहे भाजीला. आणि लगेच आपण याच्यावरती आता दाण्यांचा कूट पण टाकून घेणार आहोत आणि परतून घेऊ. हे आता एवढं सगळं आहे दाण्याचं कूट, ते पण मी आता ह्याच्यात ॲड करतो. दाण्याचं कूट एकदम पातळ बारीक पीठ करायचं नाही, ते जराशी भरडच ठेवायचं. दाताला थोडेसे दाणे लागले पाहिजेत. भाजी बघा थोडी थोडी शिजायला लागली ना, तयार व्हायला लागली. कलर लगेच चेंज झाला बघा. हा हिरवा कलर आणि हा शिजलेलाचा कलर. आपण आता झाकण ठेवूया आणि आपण आता थोड्या वेळाने भेटू. पण कुठलीही भाजी पालेभाजी भांडं लहान असलं तरी ते कमी शिजल्यावर कमी होते. आपण आता झाकण ठेवलंय, आपण भेटू थोड्या वेळ. तर मंडळी आपण आता भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ. आपण मगाशी मीठ टाकलं नव्हतं, आता अंदाजे मीठ टाकावं लागेल. जसे मीठ टाकायला मी विसरलो. हे बघा अंदाजे 1 चमचा मी मीठ घेतलं. अंदाजाने हां, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. जास्त पण नाही टाकायचं, कमी पण नाही टाकायचं. हां, कमी टाकलं तर आपल्याला टाकता येतं, जास्त नाही टाकायचं. आता परतून त्याला हे नसतं काय करता येत नाही. करता येत नाही आपल्याला ना. परतून घेऊ चांगली. ऑलमोस्ट आपली भाजी आता तयार आहे. ही बघा शिजले, पटकन शिजणारी भाजी. तर मंडळी आजची आंबाडीची भाजी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका मस्तपैकी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो, आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आमच्या लाईव्हवरती सुद्धा या, आपण तिथे बोलू शकतो. तर मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे. 5 मिनटं मी भाजी ठेवणार आहे आणि मग आपण व्हिडिओची सांगता मी केलेलीच आहे. भाजी आपली शिजले तर 5 मिनटं मी झाकण लावून ठेवतो. बाय बाय.